कृष्णाच्या गुरुच्या शिकायला गेला आणि कृष्णाची शाळा आहे जिथं महाकाळ उच्चन नगरीमध्ये शांतपाल आश्रमामध्ये जेव्हा गुरुच्या आश्रमामध्ये कृष्ण शिकायला गेला, जेव्हा परिणाम दादा गेला, गुरुच्या घरी काम करू लागला कृष्ण. त्या आश्रमामध्ये जागा नव्हती, पण जागा देणारा सुदामा होता. सुदामाच्या झोपडीमध्ये जेव्हा पहिल्यानं कृष्ण शाळेत शिकायला गेला, पहिल्यानं कृष्णानं फक्त जेव्हा नवीन नवीन होता कृष्ण आणि गुरुबाईनं म्हटलं तर तो सुदामा काय म्हणते, अरे तुम्ही आजच माहिती नाही, मग मला तुमची ओळख नाही, काही नाही, तुम्ही आता मित्र केले. कृष्णाने सुदामाला मित्र म्हटलं. एक दिवस असा येणं होता आणि सुदामा म्हणत होता, कृष्णा मला एवढी आठवण येते, आईची एवढी आठवण येते म्हणजे माझी आई रोज म्हणे मला मागं खाऊ म्हणे मागं हो एका भांड्यामध्ये खाऊ घाले म्हणे, तिच्या हातात मागं खायला भेटत नाही. कृष्ण म्हणे काय म्हणे तुझी आई कशी आहे म्हणे, माझ्या आईच्या इथे कीड आहे म्हणे ती, आणि तू माझ्या गावाला जाऊ शकतो. कृष्ण म्हणे आदेश दे, मी तर म्हणे तुझ्या गावाला जाऊ शकतो. सुदामाच्या गावामध्ये गोड बंद. आणि ज्यावेळेस कृष्णाने ज्यावेळेस असे हात केले आणि तुपाचं ज्यावेळेस ते भांडं दिलं आणि सुदामाला दिलं म्हणे हे तुझ्या आईनं दिलं आहे म्हणे, आता एवढे लोक आले आमच्या म्हणे हो तुझी आई चांगली म्हणे, या भांड्यात देत होती म्हणे, हो हे भांडं तर ओळखीचं वाटते म्हणे, एवढ्या लोकांना माझी आई काय म्हणे तुझ्या बद्दल विचारलं म्हणे. माझा सुदामा कसा पण सुदामासाठी ज्यावेळेस पुढे एक दिवस गुरुबाई म्हणत होती, ज्यावेळेस कृष्ण लाखोला आणायला गेला आणि गुरुबाईनं सुदामाला फुटाणे दिले आणि फुटाणे ज्यावेळेस दिले आणि म्हणू लागली म्हणे, सुदामा हे काम कर, एक दिशा बळीराम दादाला देतो आणि एक दिशा कृष्णाला देतो. एक दिवस काय झालं, एवढं पाणी आलं एवढा दूर ज्यावेळेस कृष्ण गेला आणि बळीराम दादा ज्यावेळेस गेल्या, त्या सुदामानं काय केलं, पाणी ज्यावेळेस आलं तर ज्यावेळेस एका झाडावर कृष्ण बसला आणि एका झाडावर सुदामा बसला आणि या सुदामानं काय केलं, लोकू ज्यावेळेस गोरोबाईचे फोटाने दिले लोकून खाल्ले आणि लोकून ज्यावेळेस खाल्लं कृष्णाचाही हिस्सा खाल्ला, सुदामाचाही हिस्सा खाल्ला आणि कृष्णाचे खाल्ला आणि बळीराम दादाचे खाल्ला. एक दिवस एवढं पाणी आलं